नमस्कार मित्रमंडळींनो, तर दिवस उगून वर आलेला आहे आणि मी लागले स्वयंपाक करायला. आज लवकर स्वयंपाक आहे आणि आपल्याला माळावर जायचं उन्हाच्या आधी बांधायला. परत भरपूर ऊन लागते, तर आज करणार आहे मी वांग्याची भाजी. वांगी चिरून घेते, आधी पातेल्यात टाकते म्हणजे काळी पडत नाही ते मीठ टाकून. तर इथं टाकली वांग्याची भाजी शिजायला आणि दुसरं पातळ कालवण करायचं आपल्याला शेवग्याची शेंग. चला तर करून घेऊया. वांग्याची भाजी झाली छोट्याशा कढईत. आता शेवग्या शेंगाची भाजी करून घेते. आता मी इकडे ठेवलंय पाणी गरम करायला. दोन्ही भाजी झाले ते आणि मी लागले आता इकडं चपात्या करायला. त्याच्या 8 आणि माझा सगळा स्वयंपाक झालाय. आता किचन आवरून आपल्याला जायचं. आता भांडी आल्यावर घासायची उन्हाची. सगळं घरातलं आवरून झाले आणि भांडी तशीच ठेवले ते भरून आणि कळशी घेतली आणि निघालो माळावर. आता चला जाऊया माळावर. आता माळावर आणि सकाळचा 9 वाजले ते. तर चला वरनं येऊ म्हणजे ऊन लागायचं नाही तोंडाला, कारण का इकडून सगळं ऊन लागतंय तोंडाला. नाहीतर खालनं तरी जाऊ, कुठलं तर करू. 2 पाती राहिले त्या हल्ला वरच्या तुकड्यातल्या आणि इकडं 2 पाती लागले त्या, म्हणजे 6 वळी झाले त्या आणि 6 वळी राहिले ते. तर 6 वळी पूर्ण करायच्या उन्हाच्या आधी आणि मग घरी जायचं आहे. आणि तर कळशी ठेवली सावलीला डाळिंबीच्या. थोडंसं पाणी पिते म्हणजे पात लागल्यावरच पाणी प्यायला. सुतळी घेतली आणि कालची थोडी राहिली होती ती बांधली होती मी तिथं, तर ती घ्यायची. एवढं आता कमरेला बांधून आणि मग चालू करायचं बांधायला. एक पात लागले आणि 10:30 वाजले ते आता. तर मी चालले पाणी प्यायला. पाणी पिऊन तिकडूनच पाती धरायच्या. त्यांची 1-1, 2-2 झाडं राहिली ती. आपलं एक तुकडं कंप्लीट झालंय. एका तुकड्याला 1 दिवस लागतोय बरोबर. काल दुपारपर्यंत आणि आज दुपारपर्यंत. तर एका दिवसात 1 तुकडा झाले. तर चला आता आम्ही निघालो घरी. आता ऊन पण भरपूर पडले आणि इथं शेळ्यांची पाटी रिकामी होती, तर भरायला लावली आता पाण्याने. मामाने गुरं आणून बांधली होती. ऊन भरपूर झालं म्हणून आम्ही याच्या अगोदरच गुरं आणून बांधली सावलीला. ऊन लय पडले आज. ते आलो घरी आता आणि भांडी आणली ती सगळी घासायला बाहेर. भांडी घासायला आणली की लगी मांजर यायची. 2 मांजरं असते ती कायमची. काय भेटते का खायला भांड्यामध्ये. तर आता दुधाचं पातीला खाल्लंय साठून मांजरांनी. आता भांडी घासून घेणार आहे मी. आता भांडी घासून ठेवले ती घरात, आणली भांडी घासून आणि सगळं आपलं घर आवरून झाले किचन ते. आणि आता मी चालली शेळ्यांना वैरण टाकायला. शेळ्यांना वैरण टाकले म्हणजे मळावर जायला रिकामं. 3:30 वाजले त्या. गुरांना टाकली वैरण, पाण्याची कळशी घेतली. आता निघालोय माळावर. आलोय माळावर आणि इथं लिंबाखाली ठेवली सावलीला कळशी. आता आपल्याला करायची दुसऱ्या तुकड्याला सुरुवात बांधायला. चला तर मग सुरुवात करूया. मी आली कळशी घेऊन पुढं. आली बस बस मावळून गेलाय आणि आपली 1 पात लागली. आज दुपारनं जरा मोठी झाडं होती त्याच्यामुळं
उशीर लागला बांधायला. तर चला आता घरी जायचं आहे. घरी जाऊन आपल्याला वैरण काढायची गुरांना. भरपूर काम आहे ती घरी. आलोय घरी आता आणि हातपाय धुवायच्या आधी गुरांना वैरण काढून घेते. मग गुरं इकडे आणून बांधायची. आई रानात आली. आता वैरण काढते संध्याकाळचं. एक लाईन झाली इथली बी. आता दुसरी चालली. आई ही बी लाईन गेली दुसरी बी. ही बी लाईन गेली दुसरी बी. का असलं लागले ते. आता आई कापते ह्यानी. दावणीला वैरण आणून टाकली. आता पाणी दावायची गुरं आणि मग बांधून टाकायची दावणीला. म्हणजे वैरण खाते ती. चला तर मग तिकडं गुरं येते. तिकडं आहे ती पड्याल. गार्डनला वैरण टाकून झाली. आता इकडं पाणी दावून गुरं बांधले ती जाग्याला आणि वैरण खायला चालू आहे गुरांची. सगळं बघून ती आली मी आता स्वयंपाकघरात. तर किचनमध्ये तर बाहेर करायला नेल्या त्या चपात्या. आज चुलीवरच्या चपात्या. त्या चपात्या आणि बेसन करायचंय. बेसन करायचंय त्यासाठी घेतले त्या मी. हिरव्या मिरच्या आणि इकडं लसूण घेतलंय. आता दोन्ही आता ही बारीक करून घेते. आता बेसन करणार आहे. त्या कांदा चिरून घेतला. इकडं लसूण टाकला. हा टाकला. हिरवी मिरची. हा हिरवी मिरची लसूण बारीक करून. हा बारीक करून घेतलं. तापलं नसेल. शेगडी जरा थोडा उशीर लागते ना त्याच्यामुळे. इथं तेल तापले. जिरे टाकली. बोला की. टाकते का मग हे चालेल. जिरे टाकले. आता लसूण घातल्यामध्ये हा लसूण घातलंय. हिरवी मिरची आणि मीठ टाकलं. मीठ तरी तुमच्या अंदाजाने टाकलं. टाकलंय थोडंसं टाकलंय चमचाभर. कांदा टाकला इकडे. हा तेवढं बरोबर तेवढंच टाकलंय. कांदा टाकलाय भाजायला. आता थोडासा परतून घ्यायचा. बेसन काय पटकन होतंय लगेच. मामा वाट बघते ते जेवायला. हा थोडीशी एकच हळद टाकून घेते. बर. काय करायचंय? हा काय करायचंय? चटक्या बेसन तुला आवडतं का नाही? आवडत नाही म्हणायचं नसतं. खायचं असतं सगळं. तिला आवडतंय हो बेसन खायला. आवडतंय ना. छान करते. कोथिंबीर ती टाकून तर बांधून ठेवलेली काय. इथं कांदा भाजला आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण सगळं टाकून घेतलंय. आता चांगलं परतलं म्हणजे टाकले लागेल तेवढं. हा कोथिंबीर मिरची धपाटी करायची त्याला करायचं. काय माहिती यायचं म्हणत होत्या पण करू की. करायचं ना. ज्वारीचं दळण दळा लागन. करू. उद्या दुपारी आपण रानात घरी आल्यावर नीट करा ज्वारी. मग लगेच दळा टाकू. पाणी दिले. आता चांगलं परतून झालंय.
असं डायरेक्ट टाकल्यावर गुटळे होते त्याच्यामुळं एका डब्यात घेतले बेसन आणि ते कालवून टाकायचं. गरम पाणी घेतले का? घर घ्या ना थोडस त्यात, पोळायचं नाही. लाईट तर सारखी येते सारखी जाते, काय होते तिला काय माहिती. हा पोरं तर म्हणते ते येते तरी कशाला. त्यात बेसन टाकून घेतलंय आणि आता हलवायचं. पण तेवढ्यातच लाईट गेली. लाईट गेली, आपण गॅसवर ठेवलं बेसन. आता हे बेसन चांगलं चटचटायला लागलं की मग बेसन शिजलं म्हणायचं. बेसन तयार झाले. आत्याने बाल्याला वाढले जेवायला. बाल्या कसं झाले बेसन? छान आहे पण तिखट आहे. छान आहे पण तिखट आहे. लई नाही तिखट केलं र. एक काम करतो, दूध आणि काला खा. दूध चपाती. नको. तू सकाळी नाटक करतोय दूध खात नाही, आता बी करतोय तसं. दूध चपातीचा काला खा. नाही. का आवडत नाही? कसं काय आवडत नाही दूध? आवडत नाही म्हणायचं नसतं, खायचं असतं. नसतं. छान झाले ना मग.